श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, माणसांच्या दुःखाचे कारण काय असतात? माणसांच्या मनासारखे झाले नाही तर अति दुःख होते. निस्वार्थपणे एखादे काम करीत असताना माणसाच्या मनाप्रमाणे झाले नाही तर त्याचे त्याला विशेष वाटत नाही, पण स्वार्थबुद्धीच्या माणसाच्या मनाप्रमाणे घडले नाही तर त्याला फार दुःख होते. काही माणसे पैशांचा हव्यास धरणारी नसतात, स्वार्थी नसतात, तरीही प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली पाहिजे असे त्यांना वाटत असते. ही माणसे अहंभावी व स्वयंकेंद्रित असल्याने साधीसुधी गोष्टही मनासारखी झाली नाही तर त्यांना फार दुःख होते. त्यामुळे न होता मनासारिखे दुःख मोठे हे समर्थांचे विधान व्यवहारातही अनुभवायास येते. निस्वार्थी, परोपकारी, भगवंताची, संतांची कीर्ती ते गेल्यावरही वर्षानुवर्ष त्यांच्या मागे राहते, हे आपण पाहतो. तथापि त्यांनी निस्वार्थ बुद्धीने केलेले कार्य, त्यासाठी वेचलेले आयुष्य, त्यांची तपस्या ही सहजपणे लक्षात येते. या संत महात्म्यांच्या प्रेरणेने आपण निदान स्वार्थापासून दूर झालो तरी काही हरकत नाही. निस्वार्थता मिळवण्यासाठी मुख्य अडचण असते ती आपल्या पैशांचा हव्यास आणि स्वार्थ, अतिस्वार्थ बुद्धी यांसाठी स्वामी मनाला सांगतात, नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पाप सांचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, माणसाची सारी धडपड सुखासाठी चाललेली असते. सुख हवे पण दुःख नको, अशी सर्वसामान्य माणसाची इच्छा असते. सुख आणि दुःख या भावना मनाशी निगडीत असल्याने त्यांची चर्चा मनाच्या श्लोकात येणे स्वाभाविक आहे. सर्वसाधारणपणे माणसाची अशी अपेक्षा असते की सुखप्राप्तीचे साधन असलेला पैसा त्याला विनासायास मिळावा. भरपूर पैसा मिळाला की तो सुखी होईल, परंतु पैसे मिळवण्यासाठी आळस टाकून कष्ट करावे लागतात आणि त्याचा साठा करण्यासाठी काळ जावा लागतो. लोकांची तेवढा वेळ थांबण्याची तयारी नसते. त्यांना वाटतं की आपल्याला झटपट विनासायास द्रव्यप्राप्ती व्हावी. आपल्या अगोदरच्या लोकांनी पैसा मिळवून ठेवलेला असतो. तो जर यांना त्या मार्गाने आपल्या हाती लागला तर त्यावर चैन करता येईल, सुखी होता येईल. कारण देहाला सुखी ठेवणाऱ्या वस्तू बाजारात पैशांनी विकत घेता येतात. यातून पैशाची आतोनात हाव उत्पन्न होते. ती हाव तृप्त करण्यासाठी तो निरनिराळे मार्ग शोधतो. आपल्या अधिकाराचा गैरवापर करून भ्रष्टाचारी मार्गाने खूप पैसा जमा करण्याचा प्रयत्न करतो, पण त्यात मानसिक स्वास्थ्य गमावल्याने खऱ्या अर्थाने सुखी होता येत नाही. ज्याच्या हाती अधिकार नसतो अशी मंडळी दुसऱ्यांचा पैसा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करतात, कारण त्यांची पैशांची हाव त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यासाठी ढोंगीपणा करून ते खोटेही बोलू लागतात. काही वेळा गोड बोलून, भूलथापा मारून दुसऱ्यांजवळील द्रव्य लुबाडण्याचा प्रयत्न करतात, तर काही वेळा प्रामाणिकपणे पैसे उसने मागून घेतात व परत करत नाहीत. हे समाजातील सर्वसामान्य माणसाचे चित्र ठाऊक असल्याने या श्लोकात स्वामींनी मनाला स्पष्टपणे सांगितले आहे की हे मना, दुसऱ्याचा पैसा आपल्याला मिळावा अशी इच्छा करू नको. ही इच्छा हे अतिस्वार्थाचे लक्षण आहे. अशा स्वार्थ बुद्धीने मागण्याची माणसाला सवय लागली की तो पाप पुण्याचा विचार करीत नाही. त्याचा विवेक नष्ट झाल्याने आपला स्वार्थ साधण्यासाठी केलेल्या कृतीचे त्याला काहीच वाटत नाही. आपण हे पाप करतो असे त्याला वाटत नाही. यातील विचाराला विकृत स्वरूप देऊन आपल्या स्वार्थी कृतीने समर्थन तो करीत असतो. तो विचार करतो, मी लोकांना फसवले असे इतरांना वाटते, पण हे लोक फसतात कसे? ते मुळातच मूर्ख असल्याने फसवले जातात. मी जरी त्यांचे द्रव्य मिळवले नसते तरी दुसऱ्या कोणीतरी त्याला फसवले असते अशी स्वतःची समजूत करून घेऊन तो आपल्या कृतीचे समर्थन करतो. त्यात काही पाप आहे असे त्याला वाटत नाही. त्यामुळे या स्वार्थी व लबाड लोकांच्या पापसंचय वाढत जातो. नंतर पैशाच्या हव्यासापायी केलेल्या पापकृत्यांची फळे पुढे केव्हा ना केव्हा तरी भोगावी लागतात. समाजात नाचचक्की होऊन अशांना सज्जन माणसे जवळ उभे करीत नाहीत. पैशांच्या हव्यासापायी
युक्त्या करून दुसऱ्याला फसवण्यास ही माणसे प्रत्येक वेळी यशस्वी होतात असे नाही. अशा वेळी त्यांच्या मनासारखे झाले नाही तर त्यांना अति दुःख होते. निस्वार्थपणे एखादे काम करीत असताना माणसाच्या मनाप्रमाणे झाले नाही तर त्याला विशेष वाटत नाही, पण स्वार्थबुद्धीच्या माणसाच्या मनाप्रमाणे घडले नाही तर त्याला फार दुःख होते. त्यामुळे आता जी दुःखे माणसाला भोगावी लागतात त्यांचाही विचार करून समर्थांनी त्यावर उपाय सुचवले आहेत. पुढचा श्लोक त्यासाठी आहे. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, दुःख अनेक प्रकारची असतात, अनेक कारणांनी उद्भवलेली असतात. सर्वसाधारणपणे शारीरिक व मानसिक असे ढोबळ मानाने त्याचे वर्गीकरण करता येते. काही दुःखे परिस्थितीजन्य असतात. परिस्थिती बदलणे आपल्या हातात नसते. अशा वेळी शांत मनाने परिस्थितीला सामोरे जाऊन आपल्या अंतरंगात बदल करावा लागतो. त्यामुळे शांत राहून दुःख सोसण्याचे धैर्य मनात तयार होते. समर्थांच्या मते मनाला जी दुःख उगाळत बसण्याची सवय लागलेली असते ती सवय काढून टाकावी. थोडक्यात आपले दुःख घोकत बसू नका. आपल्या दुःखाला सारखे कुरवाळत बसू नका. दुःख विसरण्याची मनाला सवय लावा. मन दुसरीकडे गुंतवले तर दुःखाचा विसर सोपा होईल. मन गुंतवायचे तर अशा श्वतात कशाला गुंतवायचे? रामावर प्रेम करण्यात ते गुंतवले तर दुःखाचा विसर तर होईल, पण ते विसरले गेले नाही तरी सहन करण्याची ताकद श्रीराम आम्हाला देईल. श्रीरामांच्या गुणांचा व रामावरील प्रसंगाचा आठव केला तर आपले दुःख क्षुल्लक आहे हे पटेल. म्हणून सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. देह दुःख विसरणे सोपे आहे. देह दुःख हे सुख आहे अशी कल्पना केली की संपले. दुसरे आपण भोगत असलेली दुःखे ही पूर्वपापांचे प्रायचित्त म्हणून भोगतो असा विवेक केल्यास दुःखोपभोगाने पूर्वीच्या पापांचा हिशेब चुकता करीत आहोत असे वाटून त्यात सुख मानायला काय हरकत आहे? यासाठी दुःख निवारक विवेक नेहमी सस्वरूपी भरून टाकावा. आपण दुःख भोगत असताना प्रत्येकाला असे वाटत असते की हे दुःखे माझ्याच वाट्याला का आलीत. त्यासाठी समर्थ विवेक सांगतात की अरे या लोकात सर्व सुखी असा मनुष्य तुम्हाला सापडतो का? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.